आणि कोणतं गाव आहे की मुंबईला राहता? आम्ही मुंबईला राहतो, आमचं गाव कोकण आहे. अच्छा, तुमचं गाव कोकण आहे, तुम्ही मुंबईला राहता. अच्छा, मुलगी काय करते, किती शिकली? अच्छा, गव्हर्नमेंट शाळेवर आहे का? गव्हर्नमेंट नाही, प्रायव्हेट शाळेवर आहे, इंग्लिश मीडियम. अच्छा अच्छा, अच्छा, किती सॅलरी आहे तिला? सॅलरी आहे 20,000. आणि उंची किती आहे? 5'3" आहे. अच्छा, मग अपेक्षा काय आहे, म्हणजे मुलाकडून कसा मुलगा हवा? बीकॉम झालेला पाहिजे, बीकॉम. हा, आणि नोकरी पाहिजे, नोकरी हवी. जॉब पाहिजे ना, जॉब आणि घर. अच्छा, जास्त मुंबईमध्ये भेटेल तर बरं होईल. अच्छा, बाकी जॉब असं म्हणजे किती सॅलरी पर्यंत जॉब हवाय तिला? की बाबा काही मुलीच्या अपेक्षा असतात ना, मला बाबा एवढी सॅलरी आला 50 लाख पर्यंत करणार नाही, 50,000 पर्यंत पाहिजे तर 40-50,000 पर्यंत. अच्छा, तिला किती सॅलरी आहे? तिला आहे 20-25,000 रुपये आहे. अच्छा अच्छा, आता कसं माहितीये मॅडम, गव्हर्नमेंट जॉब तर नाहीये, बरोबर? गव्हर्नमेंट जॉब मला पण माहिती आहे. प्रायव्हेट जॉबला पण कोण इंजिनियर वगैरे असे असतील तर त्यांना 50च्या वर सॅलरी. बाकी असे प्रायव्हेट जॉब करणारी मुलं आहेत त्यांना पण 20-25 ची रेंज आहे ना सध्या. 25-30 मध्ये अक्कल काय होतं म्हणजे तिला 50,000 पर्यंत अपेक्षा आहे. 40-45-50 म्हणजे 40च्या पुढे पाहिजे. 40च्या पुढे सॅलरी पाहिजे, बरोबर. नाव काय आहे, कास्ट कोणती आहे? आम्ही हिंदू धनगर आहे. हिंदू धनगर. मग तुम्हाला तुमच्याच कास्ट मध्ये मुलगा हवाय की? असं का नाही, अदर कास्ट असेल तरी पण चालेल, पण हे जयभीम नको आहे. अच्छा, जयभीम सोडून कोणताही चालेल. आणि मुंबईतच हवंय, राईट ना? जयभीम, ख्रिश्चन आणि मुस्लिम नको आहे, 3 जाती कास्ट सोडून कुठलाही चालेल. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, चालेल. तिची सॅलरी 25 आहे. शिक्षण तिचं ग्रॅज्युएशन आहे, राईट ना? अच्छा, एम.कॉम शिक्षण आहे आणि ती शिक्षक आहे. आणि तिला बीएड आहे. मग मुलाला नोकरी कोणतीही चालेल, फक्त सॅलरी 40च्या वर असायला हवी. तुम्ही राहायला कुठे आहेत मुंबईमध्ये? आम्ही चेंबूरमध्ये राहिलाय. चेंबूरमध्ये राहता. अच्छा, ठीक आहे, चालेल. आपण त्यासाठी हे करूया. तुम्ही एक काम कराल का, तिचा बायोडेटा माझ्या हा नंबरवर व्हॉट्सअपला पाठवाल का मला? पाठवते, पण कुठे दुसरीकडे अजून क्लिक करू नका. तुमच्या मुलीचा बायोडेटा कुठेही क्लिक होणार नाही. आणि आम्ही घरी मुलीची माहिती दिल्याशिवाय तर तुम्हाला स्थळ मिळणार नाही. ते तर आहे. आता तुम्ही फक्त आम्ही तुमचा नंबर देऊ, मुलीचा देणार नाही, चालेल ना? तुमचा नंबर दिला पण तुमचाही नंबर देणार नाही, आम्ही फक्त मुलीची माहिती देऊ. ठीक आहे, की बाबा अशी मुलगी आहे. मुलीचं नाव सुद्धा आम्ही गोपनीय ठेवतो. ओके, ठीक आहे.